नमस्कार मंडळी. तर आज आपण चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी पाहणार आहोत. नॅचरल आईस्क्रीम आहे, खूप छान तयार होते आणि अगदी मार्केट स्टाईल अशी ही आईस्क्रीम तयार होते. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 4 कप दूध वापरलेलं आहे. हे दूध आहे म्हशीचं, आपल्याला फुल फॅट दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे. 2 टेबलस्पून मी यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे. 8 टेबलस्पून यामध्ये मी साखर टाकलेली आहे. त्यानंतर डार्क चॉकलेटचे 2 स्लॅब मी इथे घेतलेले आहेत आणि हे दोन्ही स्लॅब मी या दुधामध्ये टाकून घेत आहे. 1 पॅकेट कोको पावडर टाकायचं आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्या दुधामध्ये मी पूर्ण हे ईट मीचं कोको पावडरचं 25 ग्रॅमचं पॅकेट आहे ते मी पूर्ण टाकलेलं आहे आणि मिल्क पावडरचे असे 10-10 रुपयाचे 5 पॅकेट मी ह्यामध्ये टाकलेले आहेत. आता हे दूध आपण स्लो गॅसवर थोडं घट्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर असल्यामुळे ते खाली तळाशी बसून थोडं हे दूध करपू शकतं, म्हणून आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता जे चॉकलेट होतं ते सुद्धा मेल्ट झालेलं आहे आणि आपले जे दूध आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता आपलं दूध आहे ते गरम आहे, तर ह्यामध्ये मी 4 चमचे हे लिक्विड ग्लुकोज ॲड करत आहे. यामुळे छान आपल्या आईस्क्रीमला टेक्स्चर येतो, एकदम मार्केट स्टाईल आईस्क्रीम तयार होते. लिक्विड ग्लुकोज नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. लिक्विड ग्लुकोज टाकल्यानंतर हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दूध आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता आपण 4 कप दूध घेतलेलं होतं, तर आपल्याला क्रीमसुद्धा 4 कपच इथे घ्यायची आहे. 2 भांड्यांमध्ये मी ही क्रीम काढून घेतलेली आहे आणि आता मी ही फेटत आहे. क्रीम आपल्याला जास्त घट्ट न फेटता थोडीशी अशी सॉफ्ट फेटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली क्रीम एकदम सॉफ्ट आहे. क्रीम फेटून झालेली आहे आणि आपण जे थंड झालेलं दूध होतं त्यामध्ये 1 कप आपल्याला कंडेन्स मिल्क घालायचं आहे. आता कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते दुधाचं मिश्रण आपण तयार केलं होतं ते दुधाचं मिश्रण आपण या दोन्ही क्रीममध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ही क्रीम आणि हे जे दूध आहे आपलं घट्ट दूध ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी एक डार्क चॉकलेटची स्लॅब घेतलेली आहे आणि त्याला असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करत आहे आणि हे चॉकलेट मी आता ॲड करत आहे जे आपण क्रीम आणि दूध मिक्स केलं होतं त्यामध्ये. आता हे चॉकलेट्स आपण यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ. तयार आईस्क्रीम आपण घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये भरायची आहे. तर पूर्ण रात्रभर किंवा 8 तास तरी आपल्याला ही आईस्क्रीम सेट करून घ्यायची आहे. जत्रेसाठी ही आईस्क्रीम बनवली होती. ज्या दिवशी जत्रा होती त्याच दिवशी मी ही सकाळी आईस्क्रीम बनवली होती, त्याच्यामुळे थोडासा किचनमध्ये पसारा आहे. पण ही आईस्क्रीम मी दुपारी 12 वाजता सेट करायला ठेवली आणि रात्री 8:30 नंतर पाहुण्यांचं जेवण झाल्यावर त्यांना मी खायला दिली होती. तोपर्यंत ही आईस्क्रीम छान सेट झाली होती. दुसऱ्या दिवसाची ही व्हिडिओ आहे. आईस्क्रीम बऱ्यापैकी संपलेली आहे आणि छान तयार झाली होती. सगळ्यांना आवडली होती. तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.